नमस्ते फ्रेंड्स. गेल्या काही सेशन्समध्ये आपण आपल्या मनाच्या काही प्रॉब्लेम्सवर, काही कोपऱ्यांवर असा प्रकाश टाकला, ज्याच्याकडे आपण काही दिवस झालं, काही महिने झालं दुर्लक्ष करत होतो. रात्रीची ओव्हर थिंकिंग, झोप न येणं, साध्या साध्या गोष्टींवर होणारी चिडचिड, मनात असणारा सतत अपराधीपणा, लोकांचे टोमणे, भूतकाळातील अपयशाचे ओझे. विचार करा, या सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठून राहिल्या तर माणूस आतमधूनच पोखरून निघणार आहे ना. कचरा घरात असो किंवा मनात, साचला दुर्गंधी पसरवणार. पण आपण घर रोज स्वच्छ करतो, मग मनाची साफसफाई, मनाचा डेटॉक्स का करत नाही? आज आपण ह्या पहिल्या बेसिक काही सेशन्स आहे ना आढावा घेऊयात. सगळ्यात महत्वाचं, मनाची साफसफाई झाल्यानंतर स्वतःला घडवण्यासाठी पुढचं पाऊल काय असलं पाहिजे ते आपण पाहूया. सायकोलॉजीनुसार जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात साठलेला कचरा म्हणजे नकारात्मकता बाहेर काढत नाही, तोपर्यंत नवीन सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह, जे तुमच्या ध्येयाच्या दिशेने उद्दिष्ट किंवा गोल आपण म्हणू शकता, तुमच्या मनात टिकूच शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या, एका ग्लासमध्ये गढूळ पाणी भरलंय, तुम्ही त्यात कितीही स्वच्छ पाणी टाकलं तरी ते गढूळच होणार आहे. अगदी तसंच मन आधीच जर ताणतणाव, भीती, टोमण्यांनी, निगेटिव्हिटीने भरले, तुम्ही कितीही मोटिवेशनल व्हिडिओ पाहिले तरी त्याच्यामुळे तुम्हाला फायदा काहीच होणार नाहीये. आता आपण गेल्या काही सेशन्स मधील उपायांमुळे तुमच्या मनामध्ये थोडी जरी क्लॅरिटी आली असेल ना, तर समजून जा, तुमच्या मनशक्तीची साफसफाई व्हायला सुरुवात झाली. पण ही फक्त पहिली पायरी. साफसफाई नंतर आता या रिकाम्या झालेल्या मनामध्ये ना, आत्मविश्वास, फोकस, आर्थिक प्रगती याचे बी रोवणं गरजेचं आहे, पेरणं गरजेचं आहे. आणि आता स्वतःला खरोखर घडवण्यासाठी, बदलण्यासाठी आपण हे म्हणजे पुढच्या सेशन्सकडे जाताना 3 सवयी आजच स्वतःला लावायच्या. पहिलं, डिजिटल डिटॉक्स. रोज रात्री झोपण्यापूर्वी करायचे बरं का हे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल बाजूला ठेवायचे. झोपताना स्क्रीन बघितली ना, मेंदू मधलं मेलाटोनिन संपून ओव्हर थिंकिंग वाढतं. त्याच्यामुळे 30 मिनिट आधी मोबाईल बाजूला. दुसरं, सेल्फ टॉक, आणि तोही पॉझिटिव्ह. लोकांच्या टोमण्याकडे, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून रोज सकाळी उठल्यावर स्वतःला 5 मिनिटं सांगायचं, मी काय आहे ते मला माहिती आहे, मी सक्षम आहे, माझ्या भूतकाळापेक्षा माझं भविष्य खूप मोठं आहे. ओके, गुड. आणि तिसरं, सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वतःचं मोजमाप. दुसऱ्यांनी करण्याची गरज नाही, आपण करायची. आजारी पडल्यावरती डॉक्टरांकडे जातो, पण मनाच्या ताणाचं चेकिंग आपल्याला नियमित चेक करणं गरजेचं आहे. आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, मनाची साफसफाई झालेली आहे. आता वेळ आहे दुसऱ्या टप्प्याची, जिथं आपण आतमधली शक्ती, आपली आतमधली शक्ती आणि आत्मविश्वास कसा तयार करायचा हे शिकूया. पण ही सुरुवात करण्यापूर्वी तुमचा पाठीमागचा ताण कमी झालाय का? तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहेत हे आपण चेक करण्यासाठी एक जण कोणीतरी आपल्याला असं बोलण्यासाठी पाहिजे. आणि त्याच्यासाठीच तुमच्या आयुष्यात मनशक्ती नेटवर्क खूपच छान रोल प्ले करणार आहे. आता तुम्ही विचार करायचंय, एकट्यानेच झगडत बसायचंय का मनशक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा मेंटल शक्तीचा, तुमच्या मनशक्तीचा पार्टनर बनवायचंय? मनशक्तीला तुमचा पार्टनर बनवून घेण्यासाठी करायचं काय? ज्यांच्या मार्फत हा मीटिंगचा व्हिडिओ, ज्यांच्या मार्फत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय, त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील. चलो, भेटूयात मग मनशक्तीच्या पार्टनरशिपमध्ये. ऑल द बेस्ट.